हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे होळी, तर तुम्हा सर्वांना सर्वात आधी होळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथे ना पहिल्यांदा ना मी पुरणाला म्हणजे डाळ शिजू घातलेली आहे हरभऱ्याची, आणि नंतर इथे मी चटका वगैरे त्याला घेतलेला आहे. तर होळी म्हटले की नाही पुरणाचा स्वयंपाक आलाच, तर इथे ना मी पुरणाचा घाट घातलेला आहे बरं का. तर खूप छान येते ना मी डाळी हरभऱ्याची ते इथे बघा. नंतर नाही ते मी चटका वगैरे देऊन दिला. तर मी तसं बघितलं तर ना हा स्वयंपाक संध्याकाळीच करायचा असतो, पण मी ते दुपारी 1 वाजताच बनवायला घेतलेला आहे. आणखीन ना पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की नाही आपला दिवसभराचं हे ना पुरणाचा घाट असतोच. तर इथे ना तुम्ही पाहू शकता, इथे मी खूप छान असं ना इथे पुरण वाटून घेतलेलं आहे. तर चला, तर आता इथे मी पुरणपोळी पण बनवून घेते. तर पहिल्यात आधी ना मी इथे पुरणपोळीच बनवायला घेतलेली आहे. तर इथे मी अगोदर ना कटाची आमटी पण मी इथे बनवून घेतली होती. पुरणपोळी बनवायची आधीच बनवली होती बरं का. तर पुरणपोळी म्हटले की नाही कटाची आमटी आलीच, तर कटाची आमटीशिवाय आहे ना पुरणपोळीचा बेत ना अपूर्णच आहे असं वाटतंय. तर खूप छान येते ना आपला आजचा होळीचा दिवस. तर खूप म्हणजे खूप छान येते. मी पुरणपोळी बनवायला घेतलेली आहे. तर किती छान फुगते इथे तुम्हाला मी दाखवते, आणि त्याच्यातून वाफ निघाली ना खूप छान त्याचा खमंग आणि त्याची वेलची पावडर आणि सुंठ बडीशेपचा स्मेल ना खूप छान या पुरणामध्ये उतरतो बरं का. आणि पुरणपोळी खाताना तर ना इतकी भारी लागते, पण असे बघताच छानी खावाशी वाटत होती. पण करणार काय, आज आपला उपवास आहे ना, होळी पेटवल्याशिवाय काही जेवण वगैरे करायचं नसतं. तर इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान येते ना आपली पुरणपोळी फुगलेली आहे. आणि होळीचा सण ना का करतात माहिती आहे का? वाईटाचा पराभव हो आणि चांगल्याचा ना विजय व्हावं यासाठी ना हा होळीचा सण साजरा केला जातो. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व इथे माझ्या पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत. तर इथे बघा नैवेद्य वगैरे मी बनवून घेतला, कारण गावात वगैरे आमच्या नाही ते नैवेद्य पण दाखवायचा असतो, आणि नंतर ना आम्हाला परडी पण भरायची असते. तर परडीसाठी पण ना मी इथे नैवेद्य वगैरे बनवून ठेवलेला आहे. तर भजी आणि पापड ना नंतर बनवणार आहे. तर आता निवदापुरतंच ना भजी आणि पापड 4-4 बनवते. तर बाकीचं ना जेवतानाच गरमागरम ना भजी वगैरे बनवायला येतं म्हटलं. तरी ते नाही नंतर ना कटाची आमटी बनवायला घेतलेली आहे. तर कटाची आमटी नाही ते मी तुमच्याशी शेअर करते माझ्या पद्धतीने. तरी ते तुम्ही पाहू शकताय. तेल गरम झालं आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतली, लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि 1 टोमॅटो टाकते बरं का मी कटाच्या आमटीमध्ये. आणि नंतर ना कोथिंबीर टाकलेली आहे. तर खोबऱ्याचं वाटण टाकलं, आणि नंतर इथे ना मी आपला घरगुती काळं तिखट आणि मसाला टाकून घेते. थोडासा गरम मसाला टाकते मी कटाच्या आमटीमध्ये. तर कटाच्या आमटीमध्ये ना आपण गरम मसाला टाकला ना खूप छान टेस्ट येते बरं का. तर नंतर ना मी कटो काढला होता ना पुरणाचा, तो ॲड केलेला आहे. तर कटाची आमटी ना आमच्या घरामध्ये सर्वांना आवडते, म्हणून मी थोडंसं जास्तीच प्रमाणात बनवते बरं का. तर 2-3 दिवस जर कटाची आमटी खाल्ली ना तरच खाल्ल्यासारखी वाटते. तर तर्री तर बघा खूप छान अशी ना तर्री आलेली आहे. आणखीन ना थंड झाल्यानंतर ना खूप छान आला तर्री आणि दाटसर होतं बरं का. आणि नंतर इथं आत्यांचं चाललेलं आहे की देवपूजा वगैरे सकाळीच केलते. आता दुपारच्या ना 3-3:30 वाजलेल्या होत्या. तर आत्या इथे बघा देव्हाऱ्यावरती ना एक असं कलश बांधून त्याला कांद्याची पात आणि कांदा वगैरे बांधून त्याची पूजा वगैरे करतात आमच्या इकडे. तर नंतर ना आमच्या इकडे ना अजून ना ज्वारीची ना खिचडी पण बनवली जाते. नवीन ज्वारी ना ती कुटून वगैरे मुसळीनं कुटून वगैरे ना त्याचा बघा असा पॉलिश, किंवा आपण गिरणीमध्ये पॉलिश पण करून आणून ना अशी छान ज्वारीची ना खिचडी बनवतात. आणि ते बघा मी सर्व आपल्या काय म्हणतात शेंगदाणं, गाजर, काकडी आणि काय वांगी वगैरे सर्व शिजवून ना घेतलेलं आहे. तर इथे बघा सर्वच इथे ना ज्वारीची खिचडी शिजली होती, आणि याच्यामध्ये घातल्यासाठी ना कांद्याची पात आणि लसणाची पात वगैरे आत्याने चिरून घेतली होती. तर मी इथे ना नंतर ना लसूण आणि कोथिंबीर मी इथे खलबत्त्यात वाटून घेते. तर आमच्या इकडं ना ज्वारीची ना ह्याला ना खिचडी बनवतात होळीच्या दिवशी. पण ह्या सोलापूर भागामध्ये ना कन्नडमध्ये ह्याला ना मुद्दी म्हणतात बरं का. तर आम्ही मराठी त्याला ना ज्वारीची खिचडी म्हणतात. तर खूप अशी फेमस आहे बरं का ही पण. आमच्या सोलापूर भागामध्ये ना होळीच्या दिवशी बनवतात. एकेकांच्या घरामध्ये ही नसतं, आणि ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये ही प्रथा आहे ना ते बनवतातच. नवीन ज्वारी आणून त्याला छान अशी ना कुटून वगैरे करून त्याला
नंतर असं शिजवून ना त्याची खिचडी बनवतात. तर इथे ना लसूण कोथिंबीर टाकलेली आहे, तर कांद्याची पात टाकली, लसणाची पात टाकलेली आहे आणि मग काय म्हणतात मगाशी मी शिजून घेतलं होतं ना शेंगदाणं आणि आपलं काय म्हणतो वांगी वगैरे घेतले होते ना, ते पण मी बारीक वाटून घेतलं. त्याच्यामध्ये एक रताळा टाकलेला आहे आणि 2 गाजर आणि कडक 2 भाकऱ्या पण आम्ही याच्यामध्ये ॲड करतो. तर इथे नंतर ना ह्याचं मी घेतलेलं आहे, लाल तिखट वापरायचं आहे बरं का ह्याला, काळं तिखट नाही वापरायचं. लाल तिखट टाकलं आणि थोडासा गरम मसाला टाकला आणि चवीपुरतं मीठ टाकलं, तर खूप छान लागतो बरं का हा खिचडी. तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त इथे ना आपली खिचडी तयार झालेली आहे. याचाच ना आज आमच्या इकडं ना जे कोणी जोगव्याला वगैरे येतात ना, त्यांना हाच प्रसाद म्हणून वाटला जातो. आम्ही प्रत्येक जे जे किंवा घरी आम्ही इथे ना एका टोपलीमध्ये घेऊन ना असं कोणाकोणाच्यात ना नाहीत ना ही खिचडी त्यांच्या घरी वाटली जाते. म्हणून मी इथे ना त्याचा असा छान असा उंडा बनवून घेत होते ह्या ज्वारीच्या खिचडीचा. तर इथे तुम्ही पाहू शकता खायला पण खूप टेस्टी लागते बरं का. आणि ज्वारीचं ना हा खिचडी आहे ना याच्यामुळे ना फायबर जास्त प्रमाणात असतं आणि हलकं असतं हे खाण्यासाठी आणि वर्षातून एकदाच हा खिचडी बनवली जाते. तर मला हे खूप आवडतं बरं का. ह्याच्यामुळे कांद्याची पात वगैरे असते ना त्याची टेस्ट ना जबरदस्त उतरलेली असते या खिचडीत. तर तुमच्याकडं पण ना अशी ज्वारीची खिचडी होळीच्या दिवशी बनवतात का? मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर खूप छान लागते बरं का टेस्ट ह्याची. तर नंतर ना इथे बघा तुम्ही पाहू शकताय परडी वगैरे घेऊन आले. आमच्यात इथे 2 परडी भरतात. तर इथे बघा नैवेद्य वगैरे घेतला मी परडीचा आणि आईने आणि काय केलं की आत्याने सर्व ना ह्याच्यावरती नैवेद्य पण दाखवला देव्हाऱ्यावरती, बाहेर इथे देवीला वगैरे इथे आपल्या गावातच. मग नंतर नाही तर मी परडी वगैरे भरून घेतलं आणि मीठ पीठ वगैरे जे काय भरायचं असतं ना परड्यांना ते भरून दिलं. कांद्याची पात आणि सर्व पूजा वगैरे झालं. परडी पण भरून दिलो आम्ही आणि हे आणलेले आहेत गौऱ्या आणलेल्या आहेत आत्यानी तर होळी पेटवण्यासाठी. तर इथे तुम्ही पाहू शकताय सर्व मी झाडू वगैरे मारून घेतलेला आहे. पण आणखीन शौरीचा खेळ चालू आहे बरं का. तर आम्ही आज होळी लवकरच पेटवणार आहे बरं का. आताच ना सगळी कामं वगैरे झाली आणि सर्व स्वयंपाक पण झालेला आहे बरं का आता जस्ट. आणि सगळ्या रूम पण मी झाडू मारून घेतला कारण आता आज होळी आहे ना. तर त्यासाठी बघा अगोदर आम्हाला परडी वगैरे भरायची असते देवाची. तर त्यासाठी ना आम्ही स्वयंपाक वगैरे आटपून ना मग सगळ्या रूम्स वगैरे झाडू पण मारून घेतला आणि बाहेरचंही झाडू मारून घेतलेला आहे. तर आता जस्ट मी चहा पण बनवायला घेतलेला आहे कारण बाबा वगैरे येतील मळ्यातून आत्ताच जस्ट, म्हणून चहा बनवायला घेतलेला आहे. तर आता तुम्हाला दाखवते किती वाजलेले आहेत ते 4:15 वाजलेले आहेत बरं का. तर दुपारी 1 वाजल्यापासून आमचा स्वयंपाक चालू आहे. काम करत करत थोडं बसायचं परत काम करायचं. पोळाचा स्वयंपाक असला की दिवसभर असंच होतं बरं आहे. तर आत्यांसाठी आणि शौर्यासाठी मी इथे चहा बनवला आणि होळी हा सण ना वाईटावर ना चांगल्याचा विजय मिळवण्यासाठी होळीचा हा सण केला जातो. तर इथे मी छान अशी ना गौऱ्या वगैरेच लावून घेतल्या होळी पेटवण्यासाठी. तर साईडे रांगोळी काढली छोटीशी आणि नंतर इथे ना मी होळीमध्ये पण नैवेद्य ठेवलेला आहे होळीच्या आत. तर होळी पेटवायच्या आधीच आम्ही ना तो नैवेद्य ना त्याच्यामध्ये ठेवतो आणि नंतर इथे ना मी आरती वगैरे सर्व आरतीचं ताटही करून घेतलं आणि छान इथे ना त्याची पूजा करून घेतली होळीची. तर खूप छान वाटते बरं का अशी होळी असल्यानंतर. आणि आमच्या गावाकडे ना जशी पद्धत आहे ना तशीच आम्ही होळीची पूजा वगैरे करतो. तर उद्या ना दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असतं ना त्या दिवशी होळी खेळतात, रंग वगैरे लावतात आणि छान अशी ना एकमेकात ना आनंद व्यक्त वगैरे करत असतात. खूप छान अशी होळी साजरी करतात. पण आमच्या इकडे धुलीवंदनला तेवढी काही जास्त खेळत नाहीत, पण रंग पण नीट कुठे किती गडबड आहे. होय रे किती गडबड आहे तुला म्हणायचं माहिती आहे ना. होळी रे होळी घरच्या पोळी. शौर्य इकडे बघ. होळी रे होळी. शौर्य थांब ना. शौर्य थांब इथे. कुठं जायचं घाई खेळायचं आहे का नाही ना. मग एवढी कसं काय घाई लागली हां. शंभो करायचं. तर मस्त इथे ना आमची होळी पेटवून झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकताय. तर इथे अहो आता ना होळी पेटवलेली आहेत बरं का. खूप छान. तर आणखीन दिवस आहे बरं का. तर इथे सर्व एवढ्या मुलींना छान बघा आता त्यांचं चालू झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो. तर खूप छान इथे आमची होळी साजरी झाली.
तर खूप छान वाटते बरं का अशी होळीची पूजा वगैरे. तर होळीचा आजचा दिवस पण खूप छान गेला. तर ह्यांना पाहून ना मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले बरं का. तर माझ्या गावाकडची, माझ्या माहेरची मला आठवण आली, की आम्ही पण असंच करायचो आणि खूप छान वाटायचं. तुम्हाला आजचा माझा ना होळीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत